नमस्कार. आपण ब्लाऊज कटिंग करताना कात्री कशी चालवली पाहिजे आणि ज्यावेळेस वळण असेल तेव्हा कात्रीने कसा सेप घेतला पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला मग. आता बघा, ही कात्री कशी चालवायची आणि त्याला सेप कसा आला पाहिजे. म्हणजे काय माहितीये का, मधोमध कापायचं नाही, कात्रीच्या पॉइंटने गेलं पाहिजे. तर मी दाखवतो तसं. याला काप बरेच रे. आता कसं मी सांगितलंय, हा चालू पुढून, हा बरोबर आहे. टोकापासून हळूहळू जाऊ दे. तिथे थांब. आता तो क्रॉसला घे क्रॉसला, अगदी बरोबर. तिथून तसं नाही. आता ते तिथून असंच जाऊ द्यायचं. कागद त्या कात्रीच्या खाली गेला पाहिजे. जाऊ दे, अगदी जाऊ दे. सरळ हळूहळू जाऊ दे. पॉइंटनी जाऊ द्यायचं. अगदी पॉइंटनी जाऊ दे. अगदी बरोबर. जाऊ दे तसंच. तिथं गेला ना. बस. आता इथं जरा पुढे जाऊ द्यायचं आणखी. बस. आता इथून वळण करून घे. इकडून घेतो मी दादा. इकडून फिरून घे, त्याचं दिसेल. आता थांब. आता बघ. घे बरे. घे व्यवस्थित. वळणदार हळूहळू घे. तू फिरला पाहिजे, कागद फिरवायचा नाही किंवा कापड फिरवायचं नाही. बरोबर टोकापासून अगदी बरोबर राऊंड. हळू. अगदी कातर तिथं गर फिरली पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. अगदी होश. ते काढ वर पाठीमाग ते कागद. ते काढून टाक. आता कसं एकसारखं मुंड्याचा सेप पण आलेला आहे. थांब. आता हे आता बघ बरं, हे पूर्ण मुंड्याचा सेप एकसारखा आलेला आहे. डिस्टन्स याचा अर्धा इंच कुठला दिसतोय? इथला. त्याच्यामधला अर्धा इंच डिस्टन्स दिसतोय. तो वरचा भाग आहे तो पुढचा आहे, खालचा आहे तो पाठीमागचा आहे. आणि हे दुमडून टाकायचं होतं. जेवढं मार्जिंग आहे तेवढं पाव इंच ठेवून दुमडायचं. म्हणजे कात्री चालवल्यावर जो सेप येतो तो असा कातर चालवली पाहिजे. आलं लक्षात?